देवाचं काय देव देव म्हणत होते ते देव कोणता नेमका? जळी तरी काठी पाशाने भरून उरला, मग पंढरीला जायची काय गरज आहे? तिथं पटनापूरला यायची काय गरज आहे? चांगले ग्रंथ वाचा तुम्ही. आता ज्योतिबा फुले आंबेडकरांचे पुस्तक वाचवा, शिवाजीचा इतिहास वाचवा. पहिले एकादशी घेत होते पंढरवाड्या, माझ्या घरी भजन, त्याच्या घरी भजन, त्याच्या घरी भजन. पण ते भजन आणि भोजनच झालं, आध्यात्मिक ज्ञान कळलंच नाही झालं. भजन म्हणलं, भोजन केलं, संपलं. पण आध्यात्मिक ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान आहे. यानं मी कोण आहो, कुठे होतो, कशाला आलो, करायचे का, माणसाचे पहिले देव झाले कसे? तुकाराम माणूस, कृष्ण माणूस, राम माणूस, शंकर माणूस, पार्वतीबाई, अनुषा माता, जना, मीरा. देव आहे कुठं? पहा, आता फोटो देखील आहे. देव आहे कुठं? आता सगळे माणसं. आणि आता त्याचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथावर फोटो देखील आहेत. मग हे कुठं चुकलं आपलं? सगळे माणसंच त्याचे फोटो आहेत आणि त्याच्या खाली त्याचं ज्ञान आहे. तुकारामाचे भजन आहे, दत्ताचा इतिहास आहे, रामाचा इतिहास आहे, रामायण आहे. देवाचं काय देव देव म्हणत होते ते देव कोणता नेमका? सांगा ना. भजन म्हणलं, तीर्थ केलं, एकादशी केल्या, देव म्हणजे आहे का? काहीच नाही. ह्या सगळ्या लोकांना आज मी देखील हे मला कळालं. मी स्वतः टिंगल करत नाही, स्वतः मी बी पूजा करत करत मारुतीचे 4-5 मूर्ती मांडल्या, कसं बसवले. गावातले 2 जागी मारुतीचे मंदिर गावात आणला, बाहेर बांधला, एकदा पुन्हा उतरून गावात आणला. सगळं केलं, पण देव म्हणून केलं. पण मारुतीचा इतिहास खरा काय मला माहित नव्हता. आता हे मारुतीने काय केलं? रामाचा गुरु वशिष्ठ, योग्य वशिष्ठ पुस्तकात वाचा. रामाचा गुरु वशिष्ठ आणि वशिष्ठ राम मारुतीचा गुरु आलिंगन. तिथून अशी परंपरा. आदिनाथ गुरु सकल शिलाचा, शंकर, नवनाथ, ज्ञानेश्वर, जना, मीरा असे प्रसादी करत करत आले. माणसाच देव आहे कुठं? हे सगळे माणसं. आम्ही देव आहे, इकडं आहे, तिकडं आहे, तिकडं आहे, काशीला आहे, पंढरीला आहे, घरात आहे, दारात आहे. पण याचा पत्ता लागला. तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले सण खऱ्या देवा, आपल्या आत्माला आपण विसरलो हे सत्य. त्यानं स्वतः आपल्या आत्माचं शोधन केलं. शंकरानं ध्यान केलं, रामानं ध्यान केलं, मारुतीनं ध्यान केलं, जनामीरानं ध्यान केलं, तुकाराम बाबानं ध्यान केलं. याच्या इंद्रांच्या चिरी वया बुडवल्या. 12 दिवस ध्यानाला बसला होता, ते ध्यान आहे. आता फुलाजी बाबा आणलं, फुलाजी बाबा आणलं. काय आणलं? तुम्हाला साक्षी देतो. ज्ञानेश्वरानं त्यानं काय केलं? कैकेयीला, कौशल्याला 12 दिवस समाधी लागली होती आणि ते रामायण लिहिलं त्यावेळेची गोष्ट आहे. राम पोटात असताना त्यानं पुढचं भविष्य सांगायला लागली. 12 दिवस समाधी लागली. कौशल्या गर्भीण होती 9 महिन्याची. ते पुढचं भविष्याच्या तोंडातून राम जन्माच्या आधी रामायण लिहिलं, रामायण जन्माच्या आधी लिहिलं नाही. कौशल्याच्या मुखातून शब्द निघत होते. धनुष्य आण, रावणाचा वध करतो, हनुमंताला बोलवा. तर दशरथानं काय केलं? हिला भूत लागलं, गर्भीण पहिलीच राहिली, भूत लागलं म्हणून वाल्मिकाला बोलविलं. वाल्मिकानं ओळखलं की भूत गीत नाही, हे समाधिष्ट आहे आणि त्याचं भविष्य आहे. वाल्मिकी डोळे लावून बसला. चांगलं वाचा तुम्ही रामायण, ही गोष्ट वाचा अध्याय. दशरथाला वाटलं एवढा मोठा महात्मा असून याला भूतानं झोड पिलं, आता काही रामाच्या या गर्भाची गती नाही. तर मग थोडी त्याला काय म्हणलेलं आहे?
अलीकडच्या लोकांना राम जन्माच्या आधी षटकोटी रामायण लिहिलं नाही. ते कौशल्याच्या मुखातून गोष्टी निघत होत्या, त्या वाल्मिकांना लिहिल्या आणि पुढे तेच घडलं. ध्यान कुठं नाही, शंकरानं ध्यान केलं. हे ध्यान, खरं ध्यान हे विसरलं. आता मी साहेबाला वाटतो बोललोय तर की आपल्या भारतामध्ये ऑगस्टनं एक समुद्राचा एक घोट केला म्हणे एकदा. म्हणजे तुमच्या या भारतामध्ये किती कथा ऋषीमुनीमध्ये देवाची कथा कुठंच नाही, महात्म्याच्याच कथा हातात, राजाच्याच कथा हातात, राजाच्याच मूर्ती हातात आणि संतांच्याच मूर्ती हातात. देवाची मूर्त कुठं आहे सांगा? आणि काय भेटलं? सगळ्या मूर्ती ह्याच होतात. पण त्या मूर्ती का केल्या? की आमच्या काहीच नाही, त्या काळाला काही नव्हतं, कागद नव्हतं, कॅमेरे नव्हते, फोटो नव्हते. मग काहीतरी एक मूर्ती राहण्यासाठी म्हणजे मूर्ती ठेवल्या. पण त्याच्या ज्ञान जे आहे ते ग्रंथामध्ये आहे. आता माझे फोटो घरोघर आहे. मी सांगाल की पुढे चालून असंच होईल की मी गेलो की मग अखेर उरल फोटो आणि समाज तिथे जाऊन बसल म्हणून काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठला तुझा देव तुझ्या पुष्टीपणी जागा तुकाराशी तुकाराम महाराजा. पण मी तू हा विचार वेके शोधणे गोविंद माधव यातली पाचवीची मुद्रा लावण्या लक्षे तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसते. हे संताना देव हे आहे. आणि या ठिकाणी त्याने ध्यान केलं, कुठंच गेले नाही. न लागे सारे सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. नारायण म्हणजे आत्मा. काल परवा मला भेटू आली सुरुलाईच्या शिकामध्ये भरलेला आहे का दिवशी. हे ब्रह्माचा पोरग नारद ब्रह्माचा मुलगा आहे. ब्रह्मा त्याचा बाप गेला, शंकर गेले, अनेक ऋषीमुनी युगाने युग गेले आणि ते नारद कुठेही ना घेऊन आहेत. चांगला विचार कर. राम गेल्या, राम अवतार गेला, कृष्ण गेला, आता की कोणाही संता संत नारद ही ना घेऊन आहेत. नारायण हे मी विचार केला. आता भागवतामध्ये काय सांगले? आत्मानाच नारायण म्हणले. भागवतामध्ये पाहून घ्या, एकनाथी भागवता आत्मानाच नारायण म्हणले. आणि वसुदेव कृष्णाचा बाप वसुदेव बी आत्मालाच म्हणलेला आहे. वश आहे आणि वश करता येते, त्याचं नाव वसुदेव. तिकडे मी बापाचं नाव कृष्णाच्या वसुदेव देवकीच होतं. आणि वसुदेव काही ऋषीनं आत्माला वसुदेव म्हणले. आणि 9 मुलं झाले म्हणा कुणाला? वसुदेवाला 9 मुलं झाले. आणि काही ठिकाणावर गंगा यमुना सरस्वती काही पहाड अशा जाग्यावर तपचार्य केले म्हणून 9 पण कुणाच्या? वसुदेवाच्या मुलानं. आता तिकडं तर वसुदेव आहे, कृष्ण एकच आहे त्याला. आता हे मुलाचा वसुदेव कोणता असेल हे पाहायचं आपल्याला नाही का? ह्या वसुदेव हे कोणता वसुदेव आहे? ह्याला 9 मुलं जन्मले आणि अनेक ठिकाणी तपचार्य केले आणि 9ही ऋषी झाले. हे स्वतःचा अनुभव आहे. वसुदेव मध्ये आत्मा आणि 9 मुलांमध्ये हे 9 इंद्रिये. पहिले डोळ्यानं पाहायचे पाप व्हायचं, देवही पाहायचं, पापही दिसायचं, बरं वाईट दिसायचं. गोष्टी कानानं ऐकल्या, भजन ऐका उधार होते. भजन ऐकलं, चावट गोष्टी बी ऐकल्या, मी बी केल्या, उधार होते. ह्या दिदीनं भजन म्हणलं आणि शिवा बी दिल्या, मंत्र बी जपले आणि शिवा द्यायला सुरू केलं. हे स्वतः मला कळालं. आता काय झालं? तेच इंद्रिय पहिले वसुदेवाचे मुलं म्हणजे आत्माचे मुलं 9 इंद्रिये हे आज जिंकले. त्या पाहे ऋषी म्हणजे गदळ पाहणं, गदळ विचार, गदळ गोष्टी ऐकणं, गदळ खाणं, गदळ बोलणं, गदळ जेवढं खराब खराब या 9 इंद्रियानं होत होतं ते 9 इंद्रिय ऋषीमुनीनं काबूमध्ये आणले. आणि हे 9 इंद्रिये ईश्वराच्या मागे लागले. ज्ञानेश्वरीमध्ये विषय तो झाला नारायण. पहा हे एवढे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय
हे एवढे देखील नारायण झाले. नराचा नारायण मनबुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. ते मन आणि बुद्धी ही मागं झाली की नराचा नारायण आत्मा समोर आला. तुमच्या पुढे हे नराचा नारायण जे म्हणत होते असेच मागं झाले, पुढेही होतील. तुमच्या पुढे बसला असा देव आहे, बाकी देव दुसरा नाहीच नाही. आणि मुक्का नाही. देव भांडायला मला, शिवा द्यायला, लाता मारायला, भांडायला माझ्या सगळं, मी त्याला भांडायला लागलो. देव मला जवळ करायला, मी देवाला जवळ करायला लागलो. अवघेची चराचर ऐश्वती माझ्या घर ज्ञानेश्वरीमध्ये. काय केली ज्ञानेश्वरी? तुम्ही काय वाचले? काय त्याचा जगापर्यंत पोहोचवलं? ज्ञानेश्वरा घर घर वाचवल्या. अवघेची चराचर ऐश्वती माझे घर दयाची मती असे तिला किंबहुना आपण चराचर झाल्या. तुम्ही कोणाचे झाले? फक्त 4-5 शिष्याचे, बाकी काहीच नाही. माय नाही, बाप नाही, काहीच नाही. हे आमची ज्ञानेश्वरी. तुकाराम बाबा वेळी वृषे वगैरे अमासोई भूत दया हे धर्म. गांधीचा अहिंसा प्रेम धर्म. काय झालं? काय केलं? किती सुधारले माणसं. आमच्या गावात भंडारे झाले आणि चालू हातात राहिले. किती समाज सुधारला. आता साहेबांना सांगणे हे सत्य गोष्ट आहे. आता मी गुरु शिष्याचं नातो नाही, मंत्र दिला नाही, मी शिष्य केले नाही. कोणाला मध्ये नाव घेऊ नका म्हणतो. माझे फोटोही पुजू नका. मग हे एवढाले मंदिर काऊन व्हायला लागले? पहिलं खरं आहे तुमचं का हे खरं आहे? आता हे बरोबर लक्षात ठेवा. तुम्ही भंडारे केले, आजवर इतके केले, दान धर्म केले, किती मंदिरं बांधले, दुनियाचे झाले मंदिर. ज्ञानेश्वराचा मंदिर आहे. आणि जेवढे आता पूजा पाठ जोराने केले त्याचं एक एवढंसं हरिपाठासारखा पुस्तक तरी हे का नाही? आपण तिथं गेलो नाही. आणि हे धर्म नाही, याला कर्मकांड म्हणतात. हिंग मार्ग आणि पिपलिका मार्ग, मुंगीचा मार्ग म्हणजे भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन हे एक काळ एक मार्ग. पण याला मोक्ष मिळणार नाही. असं करता 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 एखादा गुरु जर भेटला तर नक्की मनुष्य लवकर होते. तुम्ही आजवर भजन केले, पुराण केले, तीर्थ केले, बरं झालं. ते म्हणून या ठिकाणी बसले, ज्यानं कुठंच गेला नाही ते मात्र कधी संताजवळ येणार नाही. हे सत्य. तेवढं तुम्ही तेवढं तरी केलं मग तुम्ही माझ्या जवळ आले नाही तर येतच नाही ते. पण हेच आहे, हे काय मार्ग खोटा नाही, त्यामध्ये ज्ञान आहे, पण समजलं नाही. आता तुम्ही भजन म्हणता, रूप पाहता लो जने शोध झाले हो साधन. कशाचं पाहिलं? एकच पुस्तक मला खरे भजन आहे तुमच्या कीर्तनामध्ये. कोणी कीर्तन करून पुसून घ्या ते कशाचं पाहिलं? रूप पाहता लो जनी पहिलाच बघा. जे जे राम कृष्ण हरी पहिलाच आहे. जे जे राम, नुसता दशरथाचा राम आणि कृष्ण नाही, फुलाजी बाबा नाही. जे जे राम म्हणजे कुत्रा आलं, मांजर आलं, पापी आलं, चंडळ या शब्दाखाली आम्ही दोघा तिघाचंच नाव घेतलं, एक बाबाचं आणि कृष्ण आणि राम. आणि आलेले महाराज म्हणे तिघड देव ह्या जगामध्ये. अशी तुमची भावना झाली. भावना नाही आंधळ केलं आपणाला. कळालं का? हे जे जे ठोबा रुक्माई, जे जे ते पंढरीचे दोघंच नाही, जे 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 ठोबा रुक्माई हे दिसत ते. एकनाथ महाराज मला जे जे दिशे होते ते ते माने जय भगवंत. एका बाबालाच माना म्हणलं, एका गुरुलाच माना म्हणला, का पंढरीला जा म्हणला, कोण्या तीर्थात जा म्हणले. जे जे घट घट में भरा है राम, कणकण में भरा म्हणजे आत्मा राम. वसुदेव कोणकडे गेला? आत्मा. आणि विष्णू कुठं आहे? आत्मा. रक्तम सत्व 3 गुण, याला ब्रह्मा विष्णू महेश म्हणले. संतांना आम्ही कोण्या विष्णूची भक्ती केली? रक्तम, रथ म्हणजे माया. हे संतांची उत्पन्न व्हाले, याला म्हणलंय ब्रह्मदेव. ब्रह्म उत्पत्ती करते, ब्रह्म उत्पत्ती करते.
आता हे कुठून झालं तुम्ही विचार करून घ्या. याचं नाव ब्रह्मदेव रजगुणाचं म्हणजे माया. म्हणून याचे मंदिर नाही तर लक्षात ठेवा. ब्रह्मदेव उत्पत्ती करते पण त्याचे मंदिरच नाही. आणि शंकर म्हणजे तमगुण शंकर, रागाला शंकर म्हणलेला आहे आणि विष्णू रक्षण करते आत्मा. माकड हाडा श्री गणपती आहे. नाभी लिंगस्थानी ब्रह्मशक्ती आहे. नाभीशी विष्णू आहे आणि शिव येत आहे या कैलास मध्ये आहे. ज्योतिषे प्रकाशे पाहिन तुझे पाय, थोरामध्ये काय आहे? थोर शरीर आहे. कारण महाकारण निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर मधी आत्मा. कोण्या दिशेला गेलो आपण? आणि तुकाराम बाबाचा म्हणला एक प्रमाण आहे, फार विचित्र आहे ते. निंदकाचा तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध. किती उलट आहे. म्हणजे आत्माला राग येते, मला बी राग येते. आणि त्यानं काय म्हणला, निंदकाच्या तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध केली. ते मला आता त्याचा विचार करावा. निंदकाच्या तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध केली. म्हणजे याचा अर्थ काय होते, ते आपली निंदा करते ना, ते काय म्हणते, बाबा तुम्ही पुढे गेले देवापासून मह्याकडे असाल तर महे गुण लागतात. म्हणून तुकाराम म्हणतात आपली निंदा करते ना, ते काय म्हणला, बाबा महाराज तुम्ही इकडे येऊ नका आमच्याकडे, तुम्ही लय देवापाशी गेले, आमच्या इकडे येसाल तर आमच्यासारखे कोण बसतात. म्हणून तुकाराम बाबाने याचा अर्थ केले, निंदकाची तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध केली. मी बी त्याच गुरु होते माझे. कोण? दारू पिणे, शिकारी करणे, मासोळी मारणे माझे गुरु होते. ते मी त्याला सोडत 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 इथवर आलो. आणि आता मला जे कोणी निंदा करते ते काय म्हणते, महाराज तुम्ही पुढे गेले आमच्याकडे येऊ नका आता. म्हणजे आपणाला किती जागा दिली त्यानं ती निंदा नाही, आपणाला दूर केलं. हे लक्षात ठेवा. निंदकाच्या तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध केली. म्हणजे ते आपणाला हुशार करतात, तुम्ही इकडे येऊ नका. पहिले तर म्हणते तर आपण किती भाग्याचे. निंदकाच्या तोंडी साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध केली. ज्या ज्या लोकांना माझी निंदा करायला लागले ते मी त्या माणसापासून दूर व्हायलो. आज मला कळालं. सत्य सांगतो तुम्हाला, रुसू नका तुम्ही. तो आपला गुरु समजा, त्याला शिवी देते त्याला गुरु समजा. आणि त्याची आपण पद्धत केली तर नक्की आपण पुढे जातो हे लक्षात ठेवा. नाही तर गुप्तो तिथं जाऊन. हे लक्षात ठेवा तुम्ही. मुरगनसारखा तर हे आज मला हे तुकाराम बाबाचा विचार आला आहे. बोला किती चांगला आहे का नाही. ते हुशार करते म्हणजे त्यांना आपल्याला मदत करा, शिवाय करायला नाही, तर दूर करायला नाही. तुम्ही माझ्या इकडे येऊ नका, मी मेलो तर मेलो पण तुम्ही तरी फसवू नका. एकच शब्द आहे लक्षात ठेवा तुम्ही. असं काहीच नाही परमेश्वर म्हणजे दलित तरी काष्टी पाशाने भरू नये. पण असं कोणी सांगला नाही एवढी गोष्ट खरी. मी निंदा करत नाही. मी आता या शब्दाच्या विरुद्ध तुम्हाला सांगतो मी. काय दळी तरी काष्टी पाशाने भरून उरला, मग पंढरीला जायची काय गरज आहे? तिथं पटनापूरला यायची काय गरज आहे? असा विरुद्ध हो. लक्षात ठेवा. विठ्ठलाच्या सरकारच्या विरुद्ध नाही, या शब्दाच्या विरुद्ध हो. मी कीर्तन काय सांगता तुम्हाला, जळी तरी काष्टी पाशाने भरून उरला, आल्याने संसारा जारे पंढरपुरा. हे कोणता मार्ग आहे? तुम्ही कोणता करणार ऐकणार आहे? त्याला विचारावर असा विरुद्ध हो. मी सांगा. ह्या लव्ह्याच्या गावात गोट्यामध्ये देऊ नाही, इथल्या लव्ह्याच्या पाण्यामध्ये देऊ नाही, ह्या लाकडामध्ये देऊ नाही. पंढरीच्या का पंढरपूरच्या तीर्थामध्ये देव आहे, तिथल्या गोट्यामध्ये देव आहे, आणि एका फुलातीमध्ये देव आहे. तुम्ही खाली हा करा विचार. तुम्ही खाली हा तुकाराम माणूस, दणामेला माणूस.
यांच्या पोटी ऋषीमुनी जन्मले. विष्णू गेला 9 महिने बोजा बाळगून आणि पुन्हा सांगलं एक भावली दिली की धुरपत मातेची पूजा करा. हिच्या पोटी ऋषीमुनी जन्मले. 9 महिने बाळगून हिच्या नशिबाला देखील एक भावली दिली. विचार करा जरा, त्या देव कशा झाल्या सांगा. हे आता हे कुठं आहे देव? याच्या पोटी जन्मले, याची किती हाल केली, किती दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे याच्या पोटी ऋषी जन्मून दुसऱ्याची पूजा करायला लावली. किती दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला. हे मला दुःख व्हायला. ह्या गोट्यात देऊ नये. आणि असा देव म्हणजे आता अर्थ सांगतो तुम्हाला. हे मला घडलेल्या गोष्टी ऐकत होतो. मांडव लग्नाचा मांडव झाला आणि या दिवसामध्ये झोपला. त्याचे वल्ले लाकडं होते जांभळीच्या पाकाच्या लेंडी खेडीच्या राहतात आणि ते किडे लवकर पडतात. आंबटवला झाला की असा पांघरून निघलो. झोप लागली आणि ते पोरं कुटार किडे खाऊन सनी अंगावर पुरा ते बुगदा पडला. पाहतो तर पोरं ते बाजावर चिड्याचं ते काढून टाकलेलं लाकडं. अरे त्यावेळेला मला हेतवानी की नाही, या संतानं लाकडामध्ये किडा पाहिला आणि लाकडामध्ये आमचा देव आहे. त्यावेळेला मला हे धडा झाला की खरंच देव आहे. म्हणजे पण लाकडाला देव म्हणले नाही, किड्याला म्हणले. पुन्हा इष्टामध्ये अग्नी आहे. या लाकडामध्ये अग्नी आहे. तुम्ही टिपलेला टिपरू घासा आता इष्ट तयार होते. म्हणजे हे 5ही तत्व माणसात तर काय पण सर्व जळी तळी काष्टी पाषाणी भरून हे 5 तत्वाला ऋषीमुनीनं आपल्या भारताच्या संस्कृतीला ऋषीमुनीनं या 5 तत्वाला ईश्वर मानले. आणि तो निराकार आहे, अंतर्यामी, ईश्वरव्यापक, ईश्वर चालक, जगन्नाथ. परलीला मूर्ती मांडली जगन्नाथ. जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ म्हणजे आत्मा. ते नाथ तुम्हाला पोसा लागला का चालवायला बसविला का तुमचा आत्मा बसविला हे तुम्ही कबूल व्हा. ते परळीचा जगन्नाथ, काशीचा विश्वनाथ, ईश्वाचा नाथ. ईश्वर म्हणजे जग आणि पती म्हणजे आत्मा. ईश्वरनाथ, नाथ म्हणजे ईश्वाचा आत्मा. हे खरं आहे का ते खरं आहे? विचार करा तुम्ही. हे खरं आहे का? हे जीवाला मानत नाही. हे सर्व याचे नाव अनेक दिले जीवाला. कोणी नाव निर्गुण, निराकार, अविनाशी, अखंड, अमर आणि अमरनाथ. पण अमरनाथ बी हेच आहे. म्हणजे अमरण नाही. जीव मेला का मरत नाही, काही नाही. अमरनाथ. तर अशी जरा धोका झाला, समजलं नाही. मग त्यानं का जाणून केलं जे मी पाप घेत नाही. पण तुम्हाला कुठं कुठं आपल्या धर्माला भारताच्या गलामी लागली, काऊन आणले झालो, काऊन अज्ञानपणा झाले, तुम्हाला विचार दाखवतो. आणि कुणाला पाहायचा असेल तर या तुम्ही पहा ईश्वर कसा आहे शोधा तरी. आत्माच्या पलकडगुणी दाखवा. निराकार म्हणता, आकार नाही. हरिपाठामध्ये आहे व्याप्त निराकार नाही जाकार, जठोणी चराचर त्याशीच भजी. का गुप्त आकार नाही, पण जिथून चराचर उत्पन्न होत असेल त्याशीच भजे. आत्मा जीवापासून जीव, जीवापासून जीव, चराचर. विठ्ठला तो वेडा कुंभार, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडवीशी, तूच फोडीशी, तूच कुरवाळीशी विठ्ठला. म्हणजे आत्माच हे मडकं घडवा लागला. आत्माच पोसायला, हात फिरवायला आणि मनात आलं की भुसकून हवा निघून जाते. गाडगं फुटलं, कामातून गेलं. हा विठ्ठल मध्ये आत्मा. आणि पहिली माता पिता गुरु बंधू तोच करपा शिंदो पांडुरंग. माय बापाला पंढरीला न्यायचं, गुरुला न्यायचं नाही रे पोरो. गुरुला घेऊन जावला ते गुरु मायला आणि गुरु बापूला. आणि घरचे माय बापाला सांगलं नाही. आणि तुकाराम सांगला माता पिता गुरु बंधू तोच करपा शिंदो पांडुरंग.
हे लक्षात ठेवा. हे सरे पोटासाठी केले ढंग तिथे नाही पांडुरंग, हे सत्य तुकाराम बाबा म्हणला. मी म्हणत नाही. तुका म्हणे कैसे अंध हे जण गेले ईश्वर खऱ्या देवा. कुठा ईश्वर? माझा देव, मी जर देव हो तुमच्यामध्ये भरपूर आहे. पहिल्या बयामध्ये होत्या अनुसार सीतेमध्ये याच्यामध्ये हे आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने येण्याची सुख नव्हे. हे ध्यान आहे. हे ध्यान तुम्हाला लागा लागलं, हेच आपला तो देव. काही दिवसाखाली आता हे लेकरं आहे 12 वर्षापर्यंत ध्यानाला बसू द्या. नाही जर भविष्य सांगणं गेलं तर काय सांगू तुम्हाला. हे लेकरं 12 वर्षापासून बसू द्या. हे शंकराचा आधी अनादीपासून हे चालत मार्ग आहे. मध्ये कर्मकांडामुळे झालं. काही लोक आले, भक्त प्रल्हादाला मानला नाही, लेकाला मानला नाही, हे हिरण्यकश्यपू, तर साधू संताला त्यावेळेला निकाल कत्तल केली. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो, आपल्या भारताची संस्कृती पुरी नष्ट करून टाकून दिली. चांगले ग्रंथ वाचा तुम्ही. आता ज्योतिबा फुले आंबेडकरांचे पुस्तकं वाचवा, शिवाजीचा इतिहास वाचवा. कोण गुरु हात, कोण शिष्य हात, कोण लोभी आहे, कोण लालची आहे, हे तुम्हाला संपूर्ण कळते. आज आता पुरे काहल्याला पुस्तकं आहे. तरुण मुला मुली तुम्ही वाचून पहा. स्वर्ग आहे, नरक आहे, स्वर्ग आहे, भिवून वैतरणी नदी आहे म्हणे कोठे की. आमच्या बाप मरताने गाय जर दान केली तर ती गायला शेपूट धरून जाते म्हणे. मध्ये मोठी नदी आहे म्हणे. आमच्या गाय दान केली महाराजाला, शेपूट धरून तिथं पलकट घेऊन जाते म्हणे. पहा. आणि आम्ही तरी किती आणाडी. बापाला इसच जावलं, कोणा पुरलं आणि गाय दिली. पण ती गाय गेल्यावर तरी जाऊन पाहायचं नाही. महाराज तुम्ही आमच्या बापासाठी गाय दिली आणि तुमच्या दारात देव आमच्या बापाला कुठे ठेवलं. मला सांगा, नाही तर माझी मी गाय घेऊन जातो म्हणा. डायरेक्ट घेऊन जा. गेलेली मी काय बेशक तुम्ही घराकडे घेऊन जा, काही पाप लागत सांगा. बरी ज्यानं यज्ञ केला, ज्यानं याद केला, त्याच्या वडिलाला म्हणत तिथं स्वर्गामध्ये पंक्तीला पुरणपोळी खायला निघते. पहा गंमत. पण हे येथले दान केलेले गहू तांदूळ नदी त्यातले सत्यनारायणाचं सामाय हे काय बापाबरोबर चाललंय, तुझ्या का घराकडे चाललंय. अरे हातातले डोळे उघडा. तरुण मुलाला सत्यनारायण सत्यनारायण झाला, सत्यानाश केला. लक्षात. सत्यनारायण म्हणजे सत्य कला, सत्य बोला. आज कोणता सत्यनारायण सांगायला तुम्हाला. हे मंदिर बांधायला कोणता सत्यनारायण केला. तोच आत्मा. नारायण आत्मा, ब्रह्म आत्मा, विष्णू आत्मा, सगळं काही त्याला अत्यंत उत्पन्न करायला. लक्षात ठेवा. परमेश्वर आणि माणूस होऊन जगा. माणूस होऊन जगा. तुम्ही माणूस बना, दुसऱ्याला माणूस बनवा. आणि आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान घरामध्ये हे जर राहील तर दोघं नवरा बायको तुम्ही सुखाचे राहसाल. गावामध्ये हे जर तुम्ही ज्ञान ठेवसाल, नक्की तुमचा गाव बहीण भांडासारखा होईल. आज याची संसारापासून, देशापासून, माणसापासून प्रत्येकाला गरज आहे. तुम्हाला देश सुखी, घर सुखी, संसार सुखी करायचा असेल ते अज्ञानपणा सोडून द्या आणि आत्माला ओळखा. तुम्ही ऑटोमॅटिक जाणून जाते, मात जाते, सगळं जाते, मूर्खपणा पुरा निघून जाते. मी कोणतीच गोष्ट केली नाही, एवढं ज्ञान झालं. हे जे जे आले अंगात ते लोक सांगा. हे मला अनुभव आलेला आहे. तुम्हाला समजलं आता की खरंच हे ज्ञानेश्वराचे सांगतात. एक गोष्ट सत्पुरुषाची निंदा केलेली सांगतो तुम्हाला. काय गुरु केला नाही तो कोरा आहे. चांग माझ्याविषयी झाल्या ह्या गोष्टी. फुलाजी बाबानं गुरु केला नाही म्हणत, ज्या माळ नाही म्हणते, तुळशीला पाणी घालू नका म्हणते. आज ते चांगदेवासारखा कोर आहे नाही का. ही सत्पुरुषाची टिंगल. तुकाराम बाबानं गुरु केला नाही. स्वप्नामध्ये अनुग्रह झाला त्याला. स्वप्नामध्ये अनुग्रह झाला त्याला. मुक्साजी बाबा त्यानं गुरु केला नाही. आरकुजी बाबानं गुरु केला नाही. कृष्णाने गुरु केला नाही. रामानं गुरु केला. फक्त
ज्या लोकांना गुरु केले नाही त्यांचे ग्रंथांनी त्यांच्याच मंदिरातच जाहीर गुरु केले आणि शिष्य केले, त्याचा कुठेही मंदिर नाही. आणि बाहेरचे तिथं काय काहीच नाही. जोपर्यंत ज्ञान जगात राहत नाही तोपर्यंत आता काही महाराज मी सांगतो, अरे तुकाराम महाराज आहे, तुकाराम बाबाचे काही श्लोक घेऊन सणी स्वतः आपले महाराज झालेले आपले त्याचे ग्रंथ घ्यायले आणि आपल्या नावानं लिहून त्यावर फोटो चिपकून द्यायला लागले. त्याचे कार्य पाहून त्याच्या पाया पडा, नुसतं पुस्तकाला भरू नका, त्याचे कार्य पहा. हे पुरे संतांचे कार्य घेऊन सनी आपले फोटो चिपकवा लागले आणि मजा करायला लागले. हे लक्षात ठेवा तुम्ही, कार्या लक्ष द्या त्याच्या. गुरु करा है काही गुरुची पत्ता है, राजयोग है, एक हट योग है, एक सहज योग है. हे माझा सहज योग आहे. कृष्ण सहज योगी होते, राजयोग म्हणतात त्याला. आणि अशा लोकांना काही शंका आहे की फुलाजी बाबाला झाला असं सर्वाला कसं होते. तुकाराम बाबा म्हणलं आपणासारखे करीतात कर नाही काल तयार कसं होत नाही. झालेले तुकाराम बाबाला माना, मना मानू नका. लहू प्रवेशाशी नसाळ उपमा सद्गुरु महिमा आगादजी. आता इथं तुमच्या पुढीच आहे, तिकडे उभे राहा, पायावर पडले की लढा लागले तर मग हे कोण असल. वळखा शब्द जुने, आज कार्य. धर्म नाही समाधी ज्या पुरुषाला असल त्याला जात पात बरा वाईट नसते, बात नसते त्याला पाण्याला. धर्म मेघ समाधी म्हणतात त्याला. पातंजली योग दर्शनामध्ये धर्म मेघ समाधी म्हणतात त्याला. आणि असा जर कोणी महात्मा भारतात असल, पाण्याची उपमा का दिली, नरकावर पडते, पाप्याच्या वावरात पडते, ते भेद पाहत नाही. तसा जर गुरु असेल आपल्या भारतामध्ये जन्मला तर त्याला जात नाही, पाहत नाही, काहीच नाही. नुसत्या कर्पेनं, दर्शनानं, शब्दानं कधी असा हात केला तरी होते. कासवाचे पिल्ले दृष्टी होती मोठे, चार मंत्र कान फुटणं नाही. कधी नुसत्या कर्पे दृष्टीनं आपले समजा कासवाचे पिल्ले दृष्टी होती मोठे. गुरु तसा असल आणि पुण्यवंत शिष्य असल तर नुसतं आपल्या दृष्टीनं. तुम्हाला आता उघडं सांगतो, आता अशी कामं पुढे वाचून काय फायदा करत. आता काम चालू आहे. कुणाचं भाग्य असलं असं ऐकता ऐकता ऐकताच माणसं याला कर्पादृष्टी म्हणतात. तुम्ही या कार्याला मानू नका, पण जुन्या संतांची तुम्हाला माहिती देऊन चिन्हे दाखवतो. ते आज आपल्याशी चालले आहेत. केव्हा असं डोक्यावर हात ठेवला बस बरमरू. आता हे चालू आहे. पुन्हा सफरचे दीक्षा म्हणजे त्याचा हात अंगाला लागणं किंवा डोकं आपलं पायावर टेकणं, कंठासारखी शक्ती ती लहू प्रवेशाशी नसावी उपमा. हे आज आपल्या पुढे आलेलं आहे. माझं नाही, ईश्वरानं काहीतरी वाट लावलेलं आहे. आणि माझं हे सांगणं काम आहे तुम्हाला. इतकं करून मला कोणाला फसवायचं नाही. तुम्हाला माहीत झालं की बाबाचा काहीतरी जरा वेगळा आहे, सत्य आहे, हे कळालं. मंदिरं कोणी घेत नाही, कोणी घेत नाही. पण हे आत्मा मात्र काही जे रडतात हसतात हे योग शास्त्राच्या योगामध्ये पूर्ण ग्रंथ आहे. तर काही हे पुरे लक्षण आहे. त्यानं नाडी शुद्ध होते आणि आपले जे काही नाडी शुद्ध होऊन सनी कोणतेही राई रोग होऊन शुद्ध होऊन सनी आपलं शरीर रक्त शुद्ध होते. बाकी काहीच नाही. बाबा वडखालते दुखणे घेऊन बाबा किडनी गेली फिटणी गेली याचं काहीच नाही. आता असे काही कार्य व्हायला याचं कारण नाडी शुद्ध आहे. आणि म्हणता तुम्ही की संत जर असेल तसं शाही बाबा काय करत होता, घराने सांगले अल्लाह भला करेल. अजून मी म्हणलो नाही की मी करतो आणि करून दाखवतो. साक्षी देतो तुम्हाला. मागच्या आपल्या भारताची संस्कृती कशी आहे. तांगदेव कोरा होता, कोरा होता. 1400 वर्षे कसा जगला असेल विचार करा. कोरा होता तसाच फुलाजी बाबा तांगदेव आणि कोरा आहे. मी जितका तप केले नाही मरण तुमच्या पुढे मरणार मरायच्या आधीच माती खचली सगळ्याला माहीत आहे. पण एक विचार करा, 1400 वर्षे जो धनी जगला कोरा असून ते लहान असेल माणूस.
मग आता जे काय झालं आपल्यासारख्या लोकाला, त्याच्या लोकांच्या मागं जाऊ नका बरं का असं म्हणलं नाही, पण तुमच्या डोळ्यामध्ये बिब्याची टीक मारलीच मारली. गोडी ना. 1400 वर्षे कसा जगला आज तुम्ही बोलू शकता. महाराज कशा माणसाला म्हणतात तुम्ही, मग 1400 वर्षे कसा जगला, मग त्याची भूमी कळते. काय उत्तर देते तुम्हाला? कोरा आहे, कोरा कसा जगते अशा. पुन्हा शिडी लावे पिशे काय कोण कशा हरिपाठामध्ये आहे. हे या शब्दाने मला 12 वर्ष लोकांना जवळ येऊ दिलं नाही. अरे ते शिड्या हातात, शिड्या हातात त्या. आता मी एक कॅसेट भरला, शिडी बदल. शिडी लावे पिशे तया कोण पुष्य म्हणताना मारुती आकाशात जात होता, ते मी जादूगर आहे, त्याचा मंदिर ठेवायचाच नाही. शिडी लावे पिशे तया कोण पुष्य, तुमचंच म्हणणं हरिपाठातलं. ज्ञानेश्वराने निर्जीव भीत चालवली, त्याचं नावच घेऊ नका तुमच्या म्हणण्यावरून. तुमच्या हरिपाठात लिहिलं शिडी लावे पिशे तया कोण पुष्य. सांगा किती आता चांगल्या माणसाला बट्टा लावला या गोष्टीनं. आणि ऋषीमुनीला आपण आपल्या ऋषीमुनीच्या हत्या केली, लक्षात ठेवा. पाप घेतला आपण या शब्दाखाली. आता मी कॅशिडला भरले ते. मग ह्या लोकांना शिड्या होत्या, त्याचं नावच घेऊ नका तुम्ही. कबूल आहे का सांगा. मग मलाही बोलू नका, मी येत नाही. मध्ये काय चाललं, मला अष्टसिद्धी प्रसन्न आहे, एका ब्राह्मणानं लिहिली आहे हिंदी पुस्तकामध्ये. मग मला पुसू नका, आनंदाची गोष्ट आहे. काय अरे सुख पाहिजे ना आपल्याला, सर्व सुखाची आदर वापर महादेवर. या ध्यान मार्गामध्ये तुम्ही काही करू शकता. आता आमच्या तुकारामचा हे आहे, जावाई पाण्यावर झोपा लागला. आता या मालिकेतला आपल्या पाण्यावर झोपा लागला. मारुती सारखे वाऱ्यानं जाऊ शकता, हे माझ्या लक्षात. आपल्याशी गरज आहे तुम्हाला तरुण मुलासाठी मुलीसाठी या योगानं काय काय होते, कसं होते हे करणं. सूर्यमंत्रानं झाला नाही लग्नाच्या आधी आहे ना, करणं सूर्यमंत्रानं झाला म्हणून. सूर्यमंत्र म्हणजे काय, आता मी हिराजी महाराजांना लिहून आहे उघड बरोबर गुरु केली मध्ये. तुम्हाला पोरग करायचं असेल दोघांना अभ्यास करा, सूर्यनाडी दोघांची चालू झाली की नक्की पोरग होते म्हणे. हे सत्य ते आता चालू आहे. मुलगी करता येते, चंद्रनाडी चालू झाल्या, हे ऋषीमुनीच्या वचनात लक्षात ठेवा. हे मुलगी करायची असं हे दोघं नवरा बाजू म्हणजे हे वेदातला अभ्यास आहे. ते मुलं कशी करत होते हे राजे महाराजांना घरचा वैदिक पुस्तक आहे, त्या मुली वाचून पहा. हे काही बनते, कारण आत्मा खरंच परमेश्वराचं स्वरूप आहे. आम्ही खऱ्या आपल्या आत्मस्वरूपाला विसरून आपण दुःखच भोगायला लागलो, लक्षात ठेवा. आणि एक गर्व आहे, अभिमान आहे, कपट आहे, मोह आहे, लोभ आहे. याच्यानं आपला खऱ्या सुखाचा सत्यानाश झाला. मोह सरफ है, मोह सरफ है. हे लागते माणसाला, पण याला प्रमाणामध्ये ठेवा. याचं लक्ष करायच्या मागं जाऊ नका. हे श्रेय मौत का कुआ है. हे स्वतःचा अनुभव आहे. सुख आहे, सुख आहे, सुख आहे. कुठं सुख आहे, कुठेही सुख नाही. हे संसार आहे ना, पशु पक्षा संसार आहे. हे तसं संसार सहज होते, पण परमार्थ माणसाला संतापाशी जाऊन साक्षात्कारी पुरुषार्थ तुमच्या सुख का आहे हेच आहे. आपला तो देव एक करून घ्यावा, तिने विना जेव्हा सुख म्हणजे आपला आत्मा ध्यान मार्गातून सरी सत्पती संपत्ती दुःख गरीबी आता चालू आहे. कोणाची किस्मत असेल तर काहीच नाही, देणं नाही घेणं नाही. गायत्री मंत्र सुवास सुश्वासालाच म्हणले. पंचाक्षरी षेडाक्षरी द्वादशाक्षरी सुवास सुश्वासालाच म्हणलंय. आणि कबीरदास आखरी म्हणलेला आहे, हम बैठे आराम नाम जपता हमारा राम. म्हणजे श्वास उश्वास रेचक कुंभ जीवश्वासी घालून गाठी परमात्मा पाहा दृष्टी. जीव इथं आहे, शिव इथं आहे, पर तुम्ही आता मी ब्रह्म हो, तुम्ही परब्रह्म हो. हे लक्षात ठेवा. पहिलेपासून माणसं चाले हे ज्ञानाच्या माध्यमातून मला हे भेटलेलं आहे. याच्या पलीकडे सुख नाही. आणि एकूण एकावर दया प्रेम जात पात नष्ट होते.
आता मला जातच नाही, काय करायचं जातीला मला? हे नाचणार आहे, हे शरीर आहे पूर्ण नाशिवंत आहे, हे जाणार आहे, त्याच्यामध्ये दोघांमध्ये कोण आहे? स्त्री ना पुरुष, सबका मालिक एक शाही बाबा म्हणला, आत्मा म्हणला. आणि मग एकूण एका संग मिळून राहणं हेच देवासंग वाढणं आहे. आणि तुम्ही मच्छर करता, एकूण एकाचे कपट करता, एकूण दोष केवढाही महाराज असाल तुम्ही तरी तो महाराज नाही. ज्याला भूत दया नाही तो नाहीच नाही. भूत दया हीच भारताची संस्कृती संताची आहे, बाकी काहीच नाही. दया क्षमा शांती तिथंच देवाची वस्ती. मला हे सगळं काही जे भेटलं यामध्येच भेटलं महादेहामध्ये. म्हणून तुमच्या देहामध्ये आहे म्हणून संताने हेच काम केलं, मला हेच काम करायचंय, बाकी कुठेही देऊ नाही. समाज सुखी हो हीच माझी आशा आहे. ज्या दिशेला समजा की काही इकडं काय पाप व्हायलं, देव ऐकिते. देव आत्माच आहे, सर्वव्यापी आहे. इथं आहे तर तिथं नाही का? या देहात आहे, या नाशिवंतात, या नाशिवंतात नाही का तुमच्या? त्याला कुठं हुडकायचं, पण याची ओळख करून घेण्यासाठी सद्गुरु वाचुनी सापडे ना सोयी धरावते पायाली. सद्गुरु मध्ये सत्य स्वरूप ज्यानं ओळखलं असेल तिथं जा तुम्ही. गु मध्ये अज्ञान, रू मध्ये प्रकाश. उगत लावून घेतलं, उगत लावून घेतला मी दोन शब्द, अज्ञान आणि सुज्ञान. हे दोन शब्द काय झालं, मी तुमचा गुरु म्हणून धरलो. आणि पहिला गु हा शब्द अज्ञान. आणि आपल्याकडून दुसऱ्याचं बरं होत असेल, दुसऱ्याच्या शब्दानं मार्गदर्शनानं तुम्ही शाळामध्ये गेले आणि शाळेत गेल्यामुळं काय झालं, तुम्ही जेवढे शिकले तेवढ्या नोकरीला पोहोचले. तसंच ही मी कामगिरी जेवढं तुम्ही पुण्याचं काम करसाल, सत्तेचं काम करसाल, नक्की ना माणसामध्येच देव होऊन बसतो सत्य. मी देव झालोच नाही, तुम्ही मला देव का म्हणले? काय दिलं तुम्हाला देव म्हणायसाठी? काहून पाया पडायला लागले माझ्या आता इतकंच म्हणा पुरो, हे बाबा आम्ही कुठं कमी हो ते तुम्हाला गरज देतो. डोळ्यानं पहा तुम्ही कमी जास्त कुठं, आणि तुमचे तुम्ही शोधा. आणि त्याचा देव पाहायची गेलो, माझा मीच देव झालो हे सत्य, काही नाही. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.